नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत सावंत आणि आपण पाहताय पोलीस भरती विशेष टॉपिक वाईज प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण. विषय आहे गणित आणि आपला टॉपिक चालू होता तो म्हणजे शेकडेवारी. बघूया आजचे प्रश्न. प्रश्न बघा, लोकसंख्येवर आधारित प्रश्न आहे. एका गावची लोकसंख्या 60,000 आहे. ती दरवर्षी 10% वाढते. 2 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय सोपं आहे याला करणं. कुठल्याही प्रकारची ट्रिक आणि सूत्र मी सांगणार नाही. कन्सेप्ट आहे, ज्या पद्धतीनं प्रश्नानं आपल्याला सांगितलं आहे तसंच आपल्याला करायचं आहे. गावची लोकसंख्या 60,000 आहे आपल्याला सांगितलेली आहे. ती दरवर्षी 10% वाढते. मला माहिती आहे की कुठल्याही संख्येचे 10% काढायचं असेल तर एकक स्थानच्या अंकानंतर एक पॉईंट द्यायचा आहे आणि आपल्याला 10% मिळून जातात. आणि हे 10% वाढत आहेत म्हणून मी हे वाढवतो. 10% किती आहे तर 6,000 आहेत. वाढत आहे म्हणून याच्या लोकसंख्येमध्ये ॲड करायचे. हे 10% वाढल्यानंतर लोकसंख्या काय असेल तर 0 0 0 6 आणि 6 तर 66,000 आपली लोकसंख्या असेल पहिल्या वर्षी. आणि आपल्याला सांगितलं की 2 वर्षानंतर ती काय असेल असं विचारलं आहे तर आपल्याला परत याचे 10% काढावं लागतील. मग 66,000चे 10% इकडून एक पॉईंट दिल्यानंतर भेटतात. ठीक आहे, ते म्हणजे 6,600. ते सुद्धा वाढती आहेत म्हणून मी त्याच्यामध्ये परत आणखीन एकदा बेरीज करतो. तर काय येईल 0 0 6 6 आणि 6 12ला 2 हातचा आला 1 6 आणि 1 7. तर आपली लोकसंख्या ती म्हणजे 2 वर्षानंतर काय असेल तर 72,600 या ठिकाणी आपली लोकसंख्या असेल आणि हेच आपलं आन्सर आहे. अतिशय सोपं मित्रांनो. मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची ट्रिक सांगितली नाही आणि ट्रिक जरी तुम्हाला शिकायची असेल तर ती कन्सेप्टवर आधारित असलेली ट्रिकच शिकणं सगळ्यात चांगलं असतं. नाही तर उगाच कोण्यातरी गोष्टीचा गुणाकार करायचा आहे, मग त्याच्यानंतर गुणाकार करायचा आहे, त्याच्यानंतर भागिले कोणाची तरी संख्यांची बेरीज, पहिली संख्या दुसरी संख्या, या ठिकाणी न कळत असताना गुणाकार किंवा बेरीज किंवा काही पण ऑपरेशन आपल्याला करता येणार नाही. आपल्याला माहीत असलं पाहिजे की बेरीज करतोय म्हणजे आपण काहीतरी वाढवतोय, गुणाकार करतोय म्हणजे आपण त्याच्या पटीत घेतोय. हे का घ्यायचं जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याला अर्थ राहत नाही. मग करून करायचे तर चांगलं करायचे या ठिकाणी, म्हणून कन्सेप्टचाच आधार घ्या. बघूया पुढला प्रश्न आपण कन्सेप्टनंच घेणार आहेत. एका गावची लोकसंख्या 50,000 आहे. दर 5 वर्षांनी 10% वाढते. 15 वर्षानंतर किती होईल? बघा, 50,000 लोकसंख्या आहे, आपल्याला सांगितले दर 5 वर्षांनी ती 10% वाढते. ठीक आहे, तर 5 वर्षानंतर ती काय असेल 10% वाढेल त्याच्यात. तर 50,000चे 10% काढणं अतिशय सोपे आहे. 5,000 असतात 50,000चे 10% आणि वाढते म्हणून मी त्याच्यात बेरीज करतो. तर 0 0 0 5 आणि 5 म्हणजे 55,000 ही पहिल्या 5 वर्षानंतर या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या भेटेल. आणि परत आणखीन 5 वर्षांनी ती 10%ने वाढते. तर मी 5 वर्षांना आणखीन 10% याचे वाढवतो. 55,000चे 10% 5,500 होतात आणि वाढते म्हणून मी बेरीज करतोय. तर काय होईल या ठिकाणी 0 0 5 5 आणि 5 10शीला 0 हातचा आला 1 5 आणि 1 6. तर या ठिकाणी 10 वर्षानंतर जी लोकसंख्या असेल ती असेल 60,500. पण आपल्याला विचारले 15 वर्षानंतर काय किती असेल, तर यामध्ये परत एकदा 10% ॲड करतो. तर ती असेल 6,050 आणि ती ॲड करावी लागेल कारण वाढते. तर काय होईल 0 5 हे 5 6 आणि 6. तर आपला आन्सर या ठिकाणी 15 वर्षानंतर जी असेल लोकसंख्या ते आपल्याला मिळेल म्हणजे 66,550 एवढी लोकसंख्या असेल 15 वर्षानंतर. अतिशय सोपं आहे. हा कन्सेप्ट आहे मित्रांनो. करायला थोडंसं बेरीज वाटते पण खूप सोपी आहे. बघूया पुढला प्रश्न. एका गावची लोकसंख्या 40,000 आहे. पहिल्या वर्षी 5%ने वाढते, दुसऱ्या वर्षी 10%ने वाढते आणि तिसऱ्या वर्षी 20%ने वाढते. आपल्याला तेच करायचे. 40,000 लोकसंख्या आहे, पहिल्या वर्षी 5%ने वाढते. तर 40,000चे 5% किती होतात? 10% तुम्हाला लगेचच काढता येतात की ते 4,000 आहेत. आणि 10% जर 4,000 तुम्हाला मिळतील तर मित्रांनो 5% 10%च्या अर्धे असतात म्हणजे 2,000. आणि 2,000 आपल्याला काय करावं लागतील
वाढवावे लागतील, कारण ती लोकसंख्या वाढतीये 5% आणि हे 5% आहेत मित्रांनो, वाढतीये म्हणून मी त्यांची बेरीज करतो. या ठिकाणी 2 4, तर ही पहिल्या वर्षीची लोकसंख्या असेल जी की वाढली आहे. आणि परत ते काय म्हणतात की दुसऱ्या वर्षी 10%ने वाढते. तर मित्रांनो 42,000चे 10% काढायला तुम्हाला आणखीन सोपं आहे, ते होतील 4,200 आणि ते वाढत आहे म्हणून मला बेरीज करायची आलेल्या या ठिकाणी लोकसंख्येमध्ये ते 10% वाढवायचे. तर या ठिकाणी वाढतील 0 0 2 4 आणि 2 6 होतात आणि हे. तर या ठिकाणी ही जी आहे दुसऱ्या वर्षीची लोकसंख्या असेल जी की 10%ने वाढलेली आहे. आता तुम्हाला विचारले की आणखीन तिसऱ्या वर्षी ती 20%ने वाढते. तर तुम्हाला घ्यायचे 46,200चे 20% किती होतात. तुम्हाला 10% काढणं खूप सोपं आहे मित्रांनो. या ठिकाणी 10% इकडून एक पॉईंट दिला की भेटतात 4620 म्हणजे 4620 आणि 20% म्हणजे 10% आणि 10% असतात. मी परत एकदा 10% घेतो आणि यांची बेरीज करतो. बेरीज का करतो, कारण ते वाढत आहेत. मग 0 4 6 6 12 आणि 2 होतात 14ला 4 हातचाला 1 6 आणि 1 7 आणि 4 11 आणि 4 15ला 5 हातचाला 1 4 आणि 1 5 म्हणजे 55,440 या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षानंतर लोकसंख्या असेल त्या गावची सांगता येईल आणि तेच आपलं आन्सर आहे. कन्सेप्ट आहे मित्रांनो, अतिशय सोपा आहे. कितीही फरकून आपल्याला फरकाने जरी दिलेला असेल 5%, 10%, 20% किंवा कंटिन्युअसली एकच टक्केवारी प्रत्येक वर्षी वाढत असेल तरीही सोपं आहे. बदलत जरी असेल तरीही तेच करायचे. कन्सेप्ट कधीही बदलत नाही. ठीक आहे, पुढला प्रश्न घेऊया. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10%ने वाढते. जर यावर्षी लोकसंख्या 3,630 असेल तर 2 वर्षापूर्वी ती किती असेल. मित्रांनो ही लोकसंख्या जी आहे 2 वर्षानंतरची आहे. 2 वर्षानंतरची आहे. तर मित्र ह्याला काय करावं लागेल आपल्याला की सुरुवातीला किती लोकसंख्या असते गावची, 100% लोकसंख्या असते हे की नाही. आणि नंतर त्याच्यामध्ये काय वाढलेत म्हणे 10% वाढलेत. तर 10% वाढवतो मी तर किती होईल 110%. आणि परत ही पहिल्या वर्षीची लोकसंख्या आहे वाढलेली आणि परत ती 2 वर्ष वाढलेली कंटिन्युअस. तर आणखीन 11% या ठिकाणी वाढलेले असतील जी की 110चे 10% आहेत. हे 10% आणि हे 10%, हे दुसऱ्या वर्षी 10% वाढलेले. तर की काय येईल तर 1 2 आणि 1 121% लोकसंख्या झालेली असेल 2 वर्षानंतर. आणि आपल्याला सांगितले की 121%च म्हणजे किती 3,630 आहेत. मला पाहिजे की 2 वर्षापूर्वीची जी की 100% लोकसंख्या होती ती किती असेल. या ठिकाणी तिरपा गुणाकार करायचा आहे. तिरपा गुणाकार कसा करायचा आहे तर मी शॉर्ट मेथड वापरतो जी की मी या अगोदरच्या क्लासमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. या ठिकाणी 11नं भाग जातो. 11 1 11 11 1 11 11 3 33 परत 3 उरले 11 3 33 आणि 0. या 11 1 11 11 3 33 आणि 0. तर मित्रांनो 100 गुणिले 30 किती होतात तर ते होतात 1 3 वर 3 0 म्हणजे 3,000 ती लोकसंख्या असेल 2 वर्षापूर्वी. आपलं आन्सर मित्रांनो कन्सेप्ट आहे ही 2 वर्षानंतरची लोकसंख्या आहे जी की 121% झालेली आहे. 10% आणि 10% वाढून आपल्याला सुरुवातीची लोकसंख्या पाहिजे होती जी 100% होती आणि ती म्हणजेच 3,000 आहे. ठीक आहे, अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल. आणखीन पुढील उदाहरणं बघूया. एका शाळेची विद्यार्थी संख्या एका वर्षी 10%ने वाढली, दुसऱ्या वर्षी 20%ने वाढली. ती वाढून 528 इतकी झाली. 2 वर्षापूर्वी शाळेची लोकसंख्या किती होती. मित्रांनो 2 वर्षापूर्वी शाळेची लोकसंख्या 100% होती है की नाही, कारण ती पूर्वीची लोकसंख्या 100%च असते. ती वाढली किती, पहिल्या वर्षी 10%ने वाढली म्हणजे 110 झाली. दुसऱ्या वर्षी 20%ने वाढली. तर मित्रांनो 110चे 20% होतात बरोबर आहे 22, कारण 10% 11 असतील तर 20% 22 होतात. ती वाढली म्हणून काय करतो बेरीज. तर हे 2 3 1 म्हणजे 132 एवढी लोकसंख्या टक्के एवढी झालेली आहे. आणि ती माहिती मला किती आहे तर 528 एवढी आहे. आणि मला पाहिजे किती तर 100%, कारण ती या अगोदरची लोकसंख्या होती. 100% किती. तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार तसाच करतो. या ठिकाणी 100 गुणिले 528 भागिले 132. तर या ठिकाणी मी 12ने भाग घालतो. 12 1 12 एक उरला 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48,
बार चोक 48 या ठिकाणी 4 उरले, परत बार चोक 48, 11 1 11, 11 4 44 आणि या ठिकाणी काय होईल 100 गुणिले 4 म्हणजे 400 हे आपलं आन्सर असेल. ती या ठिकाणी शाळेची विद्यार्थी संख्या किती होती 2 वर्षापूर्वी, तर 400 होती. आपल्याला आन्सर सांगता येईल. खूप सोपं आहे, त्याच पद्धतीचा प्रश्न बघूया. हा सुद्धा कन्सेप्ट आहे मित्रांनो. कन्सेप्ट का सांगतोय तर तुम्हाला लक्षात येते की लोकसंख्या वाढतीये, मी लोकसंख्या वाढवतोय है की नाही, आणि ती एवढ्या टक्के झाली, पूर्वीची लोकसंख्या एवढी होती. बघूया पुढला प्रश्न. एक व्यक्ती आपल्या पगाराच्या 20% शिक्षणासाठी 20% शिक्षणासाठी, 30% रक्कम घर खर्चासाठी, 30% घर खर्च, त्याच्यानंतर 10% रक्कम औषधासाठी, 10% रक्कम औषधासाठी असं खर्च करतो आणि उर्वरित रक्कम खात्यात जमा ठेवतो. जर त्याचा एकूण पगार 42,000 रुपये असेल तर तो शिक्षणासाठी किती रुपये खर्च करतो. मित्रांनो या ठिकाणी मला माहिती आहे की 42,000 त्याचा एकूण पगार आहे, म्हणजे 100% पगार आहे. किती आहे तर 42,000 आहे. या ठिकाणी 1 मिनिट खोडून घेतो त्याला. 42,000 पगार आहे. हे 42,000 पगार, तो 100% पगार आहे आपल्याला सांगितले. आणि पुढं काय सांगितले की जर मला कळालं की 100% पगार हा 42,000 आहे, तो शिक्षणासाठी खर्च किती करतोय, तो 20% करतोय. 100% जर आम्हाला 42,000 माहिती आहे तर 20% किती, परत तिरपा गुणाकार, हा 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल, बे दोन्ही 4 आणि बे चोक 8, त्याच्यावर हा 1 शून्य आणि हा 1 शून्य, म्हणजे शिक्षणासाठी तो खर्च करेल 8,400 रुपये. अतिशय सोपं आहे. जे काही मला कुठल्याही संख्येचे 100% जर भेटले, मग त्याचा पगार मला कळाला की 42,000 आहे, जो मला माहिती आहे की 100% असतो. शिक्षणासाठी 20% खर्च करतो, तर 20% किती मला काढता येईल, 30% किती सुद्धा काढता येईल. औषधासाठी 10% खर्च करतो, ते सुद्धा काढता येईल. कसल्याही प्रश्नाचं उत्तर मला काढता येईल. पुढं बघूया असेच प्रश्न.